एक महत्त्वाची गोष्ट हीच राहते की आज सकाळी जो एक विषय मी घेतलेला आहे तो नुसतं मुंबईपुरतं नाही तरी देखील संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे, ते म्हणजे रॉंग साईड ड्रायव्हिंगचं. आपल्याकडे ट्रॅफिक इनडिसिप्लिन म्हणजे कधी सिग्नल तोडणं असेल, रॉंग साईड ड्रायव्हिंग असेल, हा विषय वाढत चाललेला आहे. मग तो मरीन ड्राईव्हवर असेल, मुंबई पुणे हायवेवर असेल, कुठच्याही मोठ्या मार्गावर असेल किंवा एखाद्या छोट्या गल्लीत असेल, नो एंट्रीमध्ये रॉंग साईड ड्रायव्हिंग हे विषय असतील किंवा मग जे काही काल आपण बघितलं असेल ॲक्सिडेंट एक आमच्याकडे भयानक प्रकार झाला वर्लीमध्ये, हे विषय वाढत चाललेले. जरी ह्याला राजकीय रंग नसला, जरी ह्याला कुठची राजकीय भूमिका नसेल, तरी मला वाटतं राज्य शासनाने आणि पोलिसांनी हे विषय गांभीर्यपूर्वक घेतले पाहिजेत, गंभीरतेने घेतली पाहिजे. आणि कुठे ना कुठेतरी आमचे जे ट्रॅफिक कॉन्स्टेबल्स आहेत त्यांना ती ताकद दिली पाहिजे की ऑनलाईनच नाही तर ऑफलाईन पद्धतीने देखील रस्त्यावर थांबून, या गाड्या थांबून आहे ना, जो काही पेनल्टी लावायची असते, जो काही चार्ज लावायचा असतो, ती दंडात्मक कारवाई करणं ही गरजेची असते आणि ह्याच्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे. दुसरा विषय अजून एक महत्त्वाचा आहे जो मला वाटतं वरच्या हाऊसमध्ये आला, अनिल परब साहेबांनी घेतला, विरोधी पक्ष नेत्यांनी घेतला. एक काल रात्री मारामारी झालेली आहे आणि भाजपचे कार्यकर्ते ह्यांनी मार खाल्लेला आहे. भाजपमध्ये प्रवेश करतोय म्हणून तरी कोणीतरी मार खाल्लेला आहे. खरं तर गेल्या 6-7 वर्षामध्ये देशात अशी हवा होती की भाजपच्या कार्यकर्त्याला कोणी हात लावला तर त्याच्यावर पोलिसच काय सगळे यंत्रणा तुटून पडायचे, सगळे यंत्रणा त्यांच्या मागे लागायचे, सगळे यंत्रणा त्यांना अटक काय करायचे, रेड घ्यायचे, एक थोडी भीती होती निर्माण व्हायची. पण आज आणि काल रात्री आम्ही पाहिलेलं आहे की काल पोलिसांनी कंप्लेंट देखील घेतली, 19 टाके पडले तरी किरकोळ मारहाण झाली असं लिहिलेलं आहे. आणि प्रश्न हाच राहतो की आमच्यावर सूड काढण्यासाठी, आमचा बदला घेण्यासाठी किती दिवस या गद्दार गँगला भाजप पोसत राहणार आणि त्यांना पाठिंबा देत राहणार. खरं तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी असा मार खाल्ला तर आजच्या आज या सरकारमधून भाजपनी बाहेर पडायला पाहिजे होतं, सरकारचा पाठिंबा काढायला पाहिजे होता. कारण हे स्पष्टपणे कोणाचे कार्यकर्ते आहेत ते जग जाहीर आहे. पण कुठेही त्या 55 लोकांवर की 50 लोकांवर कारवाई नाही झालेली आहे, कुठेही गृह खात्याकडून काही स्टेटमेंट आलेलं नाही, पोलिसांनी कारवाई केली नाही, त्या पोलिसांवर अजून कारवाई झालेली नाही आहे. हे असं वातावरण या देशात गेल्या 6-7 वर्षात कधी नव्हतं, असं झालं. आणि हॉस्पिटलमध्ये पण मला ॲडमिट करून घेतलं नाही. ही भयानक परिस्थिती भाजपच्या कार्यकर्त्यांवर कोणी आणली, कशासाठी आणली आणि हे भाजपला पटतंय का, हे आपल्या नुसतं भाजपबद्दल नाही तर राज्यात कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती झालेली आहे. तुम्ही बघा, आम्ही मागच्या वेळी पण बोलत होतो, ह्याच गद्दार आमदारांनी टेबल जामीन करून देतो, बिंदास्त मारा हे सांगितलेलं. दुसऱ्या गद्दार आमदारांनी पोलिसांवर गोळी चालवली तेव्हा सांगितलं की बंदूक ह्यांची होती पण गोळी दुसऱ्यांनी चालवली, तो पण गुन्हाच आहे. पण हे सगळं न बघता नुसतं सत्तेत बसायचं, खुर्चीवर टिकून राहायचं, हीच जर आत्ताच्या राज्याच्या भाजपची काही आयडिओलॉजी असेल तर ठीक आहे, मान्य करतो. पण नाहीतर कुठचाही पक्ष अशा कार्यकर्त्यांना मारहाण झाल्यानंतर एक तर कारवाई झाली असती, पोलिसांवर कारवाई झाली असती, आणि तिसरं म्हणजे गद्दार गँगला पाठिंबा देणं बंद केलं असतं. ती गँगच आणि गँगवर सारखंच चालू झालं. आदित्यजी काही विशिष्ट आमदार हे झालं तर काही विशिष्ट आमदार कायदा आणि सुव्यवस्था हाती घेऊन ज्यावेळेला अशा स्वरूपाचा प्रकार करतायत, गृह खात्याचा कारभार खराब आहे की त्यांना कुठेतरी अभय आहे म्हणून हे सगळं सुरू आहे. नाही, मला वाटतं भाजप या सरकारमध्ये अजून कशासाठी आहे, स्वतःचे जेव्हा कार्यकर्ते असे मार खातात तेव्हा मार खाल्ल्यानंतर एक तर कारवाई होणं गरजेचं आहे. पण गृह खाता आपण बघताय पूर्णपणे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांच्या दबावाखाली की कोणाखाली मला माहीत नाही, पण भाजपच्या कार्यकर्त्यांवर पण मारहाण झाल्यानंतर पण अजून कारवाई होत नाही, हे धक्कादायक. आज वरच्या सभागृहामध्ये अंबादास दानवे आणि प्रवीण दरेकर यांचं याच विषयावर एकमत झालं, हे कशाचे संकेत? आमचे पण एकमत आहे त्याच्यावर. कुठच्याही नागरिकाला अशी मारहाण झाली, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सोडा, पण नागरिकाला मारहाण झाली अशा गद्दारांनी कुठच्याही गँगनी केली असेल, नुसतं गद्दारांनी कोणी केली असेल, हे असं आपल्या मुंबईमध्ये कधी घडलं नव्हतं. आपण पाहत असाल मुंबईमध्ये कुठचाही आमदार बंदूक कधी काढली नव्हती, ती गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत. आमच्या हिंदू सणांवर कधी अशी बंदूक कोणी रोखली नव्हती, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कोणीही फायरिंग केलं नव्हतं, अशी मारामारी कधी झाली नव्हती. तर हे संकेत की कायदा सुव्यवस्था आत्ताचे जे हाल झाले त्याचे संकेत. आदित्यजी, एक फरार मुखी अनिल जयसिंघानी यांना गुजरातमधून अटक करण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांनी त्याचा ताबा घेतलेला आहे. अत्यंत गंभीर आरोप त्यांच्यावर उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावलेले होते. त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्याचे सुद्धा आरोप त्यांनी केले. ठीक आहे ना, पण आणलं कोणी होतं? कोणी? तुम्हाला माहिती आहे आता ज्या जिल्ह्यातून ते येतात, जिल्हा प्रमुख कोण होते, पालकमंत्री कोण होते, ठीक आहे, ह्याच्यात मला जायचं नाहीये. कारण ह्याच्यात खरं तर सखोल चौकशी झाली पाहिजे. कोणाच्या घरात एवढं जाऊ शकतात हे खूप गंभीर आहे. आदित्यजी याच अनिल जयसिंघांनी एका खासगी वाहिनीबरोबर बोलताना असं म्हटलं होतं की जर मला अटक झाली तर मी काही धक्कादायक
खुलासे करेन आणि मग त्याची किंमत अनेकांना चुकवावी लागेल. नाही ठीक आहे, ते चौकशीमधून येऊ द्या बाहेर. माझा मूळ मुद्दा आजचा हाच राहील आणि प्रामुख्याने हाच राहील की एखाद्या कोणालाही असे मारहाण होत असताना, मुंबईत मारहाण झाल्यानंतर कोणाच्या दबावाखाली पोलीस आहेत की ही कारवाई केली नाही रातोरात, कोणाच्या दबावाखाली ते हॉस्पिटल होतं की त्याला ॲडमिट करून घेतलं नाही, 19 टाके डोक्यावर पडल्यानंतर देखील नुसतं भाजपमध्ये प्रवेश करतोय म्हणून अशी मारहाण करणं हे आम्हाला तरी पटत नाही. आम्ही त्यांचे एकेकाळीचे अलायन्स पार्टनर होतो आणि कुठच्याही राजकीय पक्षावर असा दबाव नसावा. तिथे पर्यावरणाविषयी तुम्ही एक पत्र लिहिलं होतं, त्यानंतर मिहिर कुटेजा असं म्हणतायत की जेव्हा पर्यावरण मंत्री होते केंद्राचा पैसा आला होता, केंद्राचा 600 कोटीचा, हा पैसाच कुठेतरी पर्यावरणाविषयी खर्चच केला गेला नाही. थोडी माहिती त्यांनी अजून घ्यावी, कारण त्याला बोलतात एनकॅपचा पैसा, नॅशनल क्लीन एअर पॉलिसीचा पैसा कन्व्हर्जन्स करून आपल्याला केंद्राकडे पुन्हा एकदा पाठवायला लागतं. त्यांची परवानगी घेऊनच तो पैसा खर्च होतो. पाठवेपर्यंत सरकारांचं पडलेलं, पण ते पाठवत असताना जे आम्ही प्लॅनिंग केलेलं ते जर प्लॅन बघितले, कारण आम्ही मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅनचं पण केलेलं ते असो, आणि ह्यांना मी उत्तर देईन जे मला भेटतात असतात आहात, पण त्यांच्याच पत्राचा एक रेफरन्स घेऊन मी स्ट्रीट फर्निचरचा स्कॅम काढला. त्यांना आपण विचारा, जे उत्तर आलं असेल ते लोकांसमोर येऊ द्या. संजय राऊतांनी पत्र लिहून विधिमंडळाला हक्कभंग समितीवरतीच काही गंभीर आक्षेप नोंदवलेले आहेत. हक्कभंग समितीवरतीच आता हक्कभंग आणतायत का असा प्रश्न निर्माण होतो. आपल्याला काही माहिती जातात नाही, मला राऊत साहेबांना विचारायला मारा गया यहाँ पर अवैध अभी तक महाराष्ट्र की जो राजकीय एक संस्कृति थी या वातावरण था महाराष्ट्र में, कभी भी इतना गंदा कभी भी हुआ नहीं. अगर आप देखें तो कल रात को जो हादसा हुआ है, कल रात को जो मारामारी हुई है, भाजपा में कोई प्रवेश कर रहा है इसीलिए एक कार्यकर्ता को मारा गया. गंभीर स्वरूप में वो आज है, शायद जिंदगी की एक जूझ लड़ रहे हैं, और ऐसे दबाव में पुलिस ने ना कोई कार्रवाई की है, ना कोई कंप्लेंट रजिस्टर की है. ये किसके दबाव के लिए है, ये किसके लिए सब हुआ जा रहा है, और ये भाजपा कितनी देर तक ऐसे अन्याय को समझती रहेगी और साथ में लेके चलेगी, मुझ मेरा ये प्रश्न है. रॉन्ग साइड ड्राइविंग का कहा है हिंदी में, क्या? रॉन्ग साइड ड्राइविंग की जी, मैंने एक काफ़ी गंभीर मसला हाउस में लिया है, वो है रॉन्ग साइड ड्राइविंग का. अगर आप देखते हैं तो मुंबई में हो या काफ़ी सारे शहरों में हो, रॉन्ग साइड ड्राइविंग के इंसिडेंट्स बढ़ते जा रहे हैं, एक्सीडेंट्स भी बढ़ते जा रहे हैं. कहीं ना कहीं ऑफलाइन भी पेनल्टी होनी चाहिए, रोका जाना चाहिए, और इसलिए मैंने मांगा. नहीं, साफ तरीके से देखता हूँ कि जो भी इंक्वायरी में आएगा सबके सामने आना जरूरी है. ये काफ़ी लोग मातोश्री में आते रहते हैं, सभी लोग मातोश्री में आते रहते हैं. जो भाग गए तो वो गुवाहाटी में भाग गए, लेकिन जो आने थे, अगर आपने देखा होगा किसने लाया, किसके साथ आए, किसका ऑफिस वहाँ है, इसकी जड़ तक अगर पहुँचे तो उसमें काफ़ी सारे जवाब आ जाएंगे. नहीं, अगर ये हमारे पक्ष का कोई होता और उसी सरकार में हम होते तो उस सरकार से हम बाहर निकल जाते. भाजपा की क्या मजबूरी है कि इस गद्दार गैंग की सरकार में बैठे हुए हैं ऐसे लोग उनके साथ होके भी, जिन्होंने उनके ही कार्यकर्ता को पीटा है. आज तक मैं देखता था कि पिछले 5-6 सालों में भाजपा के कार्यकर्ता को कोई कुछ करने जाए तो एक खौफ का माहौल था, डर का माहौल था, लेकिन ये तो अगर आप देखें तो सरेआम उनको पीटा गया और अभी तक कुछ कार्रवाई हुई नहीं है, कुछ भी एक्शन हुई नहीं है. तो पुलिस चुप क्यों है, इस पर काफ़ी सारे सवाल उठते हैं. आदित्य जी, भवन पुलिस आप पहले कहते थे कि 48 जगह देगी, 50 जगह देगी, बाद में कह रहे कि थोड़ा सफाई भी दिया. आपको क्या लगता है कि सही में क्या है? नहीं, उनके मन में बराबर है, क्योंकि एक तो बात तो होने ही वाली. हमारी पूरी आशा है कि हमें न्याय मिलेगा. अगर आप देखें तो संविधान में जो लिखा हुआ है, संविधान की अगर हम पूजा करें, संविधान के हिसाब से चले तो एंटी डिफेक्शन लॉ में ये सारे 40 गद्दार लोग बाद होते हैं सारे के सारे. लेकिन कहा है कि कुछ 50 देंगे, 52 तो दें, लेकिन सही मायने में अगर आप देखें तो जो स्थिति उनकी बन चुकी है काफ़ी सारी व्यक्त करती है. लेकिन यही सवाल बनता है कि आज के जो हादसा हुआ है, आज की जो घटना है, उसके बाद भी क्या भाजपा कार्रवाई नहीं करेगी? उसके बाद भी भाजपा गद्दार गैंग के साथ रहेगी? ये मुद्दा बनता है. धन्यवाद.